तर नमस्कार मंडळी, मी योगेश आणि माझे 2-3 दिवस झाले ब्लॉग आले नाही. कारण त्याचं कारण म्हणजे मी मिनी ब्लॉग टाकला होता बघा इंस्टावरती, यूट्यूबला नव्हता टाकला. आणि त्याचा विषय म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म बनवतोय, त्यामध्ये थोडाफार व्यस्त आहे मी आता. त्याच्यात अडचणी पण येतात मला, जसं की म्हणजे मला आता कॅमेरामॅन नाही आहे, कॅमेरा धरायला बरेच असे शूट मी घेऊ शकत नाही एकटा, म्हणजे स्टँडसोबत आपल्या गिम्बलसोबत असो, पण बरेच असे शूट घेऊ शकत नाही. ती पण एक अडचण येते. आणि डबल आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये मी जास्त कॅरेक्टर ॲड नाही केले, बट तरी पण 2 कॅरेक्टर आहे आणि तो पण दुसरा ॲक्टर माझ्याकडे नाही आहे. मी स्वतः कॅमेरामॅन पण आहे, ॲक्टर पण आहे आणि सगळं म्हणजे शॉर्ट फिल्मचा करता जातं मीच आहे. तर सर्व म्हणजे ॲडजस्टमेंट करून कसं तरी प्रयत्न करतो की लवकरात लवकर होण्याचा. तर अजून सुरुवातसुद्धा नाही केली मी शूटची अजून, तर पूर्णपणे म्हणजे मी माइंडमध्ये सेट केली ती शॉर्ट फिल्म आणि आता शूट करू आपण. मी आता काही थोडंफार तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण तुम्हाला नंतर बघण्याचा इंटरेस्ट येणार नाही. तर थांबा थोडं, लवकरच आपली शॉर्ट फिल्म भेटून जाईल तुम्हाला यूट्यूबवरती आणि आपल्या इंस्टावरती शॉर्ट पण येणे आपल्या शॉर्ट फिल्मचे. तर थोडं वेट करा आणि ब्लॉग पण येतील, रेग्युलर सुरू होतील लवकरात लवकर. थोडं थांबा फक्त थोडे, आता एवढी शॉर्ट फिल्म आवडू दे आपली. बाकी शेतामध्ये गेले तर घरी कोण नव्हतं आणि आजी पण जालन्याला गेली थोडी कामामुळे, तर घरी कोण नव्हतं मग त्याच्यामुळे मी घरी. माझ्या वडिलांनी 20 लाखाचं घर बांधलंय फक्त आणि फक्त हे अशा घरच्यांना कामं करण्यासाठी. समज आता पूर्णपणे खोलीमध्ये आपली सोयाबीन पसरून टाकली यांनी. तिकडं माझे पांघरून पडले, जे की मी आपल्या बाजूवर टाकून झोपत होती तिकडं पडले. माझी म्हणजे हालत खूप बेकार चालू आहे. इकडं पण आपल्या जे घरामध्ये पूर्णपणे साहित्य पडलेलं आहे, पूर्णपणे भरून टाकलं नसतं. ज्या रोजी आपल्याकडं पैसा येऊन यूट्यूबचा त्या रोजी आपण म्हणजे ज्या रोजी नाही पण लवकरात लवकर आपलं घर बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. कारण जर सुरू नाही केलं ना, ते सगळं पूर्णपणे हालत बेकार करून टाकते नाही. इकडं लाकडं पडले, इकडं भोतं पडले, सिमेंटाच्या गोण्या, म्हणजे इतकी हालत चालू आहे. म्हणजे नवीन घरा डायरेक्ट भंगार टाईपचं यूज चालू आहे सध्या. तर लवकरात लवकर आपलं घराचं काम पण सुरू होईल आणि फायनल झाल्यानंतर म्हणजे ब्लॉगचं इथं तुम्हाला माहितीच होईल कसं कसं सुरू का होतं आहे. तर पब्लिक, आपल्या शेतामध्ये काशी कुत्रा नाही, सॉरी, ते कुत्री आहे, एक नंबर आहे. मी जी तेव्हा 9वीत होतो का तेव्हा आणलेली मी बघा, बाहेर गावातून आणली होती, कारल्यातून. तिथून आणली, एक नंबर कुत्री आहे डायरेक्ट. म्हणजे अशी विकत घेतात 4-5 हजार 10 हजार, आता त्या प्रकारची डायरेक्ट. आणि तिचं ते पिल्लू आहे बघा, हे पिल्लू तर काही मिळत नाही, काही नाही, काळं आहे. कुत्री म्हणजे एक नंबर. मंदा जीव मेरी जान, खूप जीव लावतो मी तिला. होय बाई, कशी वाटते तुम्हाला? एक नंबर वाटते का? कॉमेंट करून सांगा फास्ट फास्ट. होय बाई, काय म्हणते, काय नाव ठेवायचं बरं तुम्हाला? करतं कॉमेंट करून एक नाव सांगायच्यासाठी, एक स्पेशल नाव ठेवू आपण हिचं काहीतरी. काय नाव ठेवायचं हिचं? आई, नाव काय हिचं? तुम्ही काही ठुला असं नाही, नाव काय कुत्री तुपल्या? हां हां, काय चिमी नाव ठेवलं ही ना? चिमी ओपत दी, शेरणी वाटते ती आणि चिमी आहे. चिमी नाव ओपत नाही. चिमी नाव कसं वाटतं? चांगलं नाव ठेवी, चांगलं. चांगली का? हां, चांगली का? चांगलं नाव काहीतरी भारी. चिमी नाव तर हिला ओपत आहे, चिवळीला. शेरणी वणी वाटते ती, शेर. राणी राणी ठेवतो का? यू राणी, यो 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 राणी. कुठे गेली राणी? राणी 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 आली बघा, राणी यू. कशी राणी पळते ती, एक नंबर राणी आमच्या या कुत्र्यामधून पूर्णपैकी भारी. म्हणजे एक आपली राणी. भाकर आणली का? काय आहे भाकर? ही बकेट काय? बकेटीत आपल्या भाकरी राहते, म्हणजे याला बघून ते थांबते भाकर. आणि मी जास्तीत जास्त आपल्या राणीला लावतो, राणींची मी. मीचं नाव काय ठेवा कमेंट करून सांगा. आणि हे जे धुप्पण केलंय ना, ते आपल्या म्हणजे जनावराला काही चिलटं वगैरे असतात ना रात्री, त्याला चांगली निवांत अशी झोप यावं म्हणून. चिलटे टासावणे वगैरे ते कसं खराब होतात, त्यासाठी धुप्पण केलं. हे देख आणि देख, चारा टाकला ना आता जातो घराकडे डायरेक्ट.